ये संभाळको आणि तो प्रीती करून चाले के कृपा मागचे प्रभु तू आशीषित को येशू प्रभु तो नाईक मागचे आमेन. जल स्नानाने शुद्ध करून पवित्र करावे आणि तिला गौरवयुक्त मंडळी अशी आपणास सादर करावी, म्हणजे तिला डाग व सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याप्रमाणे नवऱ्याने आपापल्या बायकोला आपले शरीर आहे असे मानून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करीत नाही, तर त्याचे ते पालनपोषण करतो. तसे ख्रिस्तही मंडळीचे करीतो, कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. यामुळे पुरुष आईबापा सोडून आपल्या बायकोशी जोडून राहील, ती दोघे एक देह अशी होती. अशा या पवित्र स्थितीत मनोज आणि अमिता ही पुढे आलेली आहेत की आम्ही नवरा बायको होण्यासाठी आपली सहमती मागत आहोत. मनोज आणि अमिता यांचं लग्न लागावं, यांचं विवाह व्हावं, अशा प्रकारे जे आपण लग्नाला आलो इतक्या दुरून सकाळचे प्रवास करून, तर आपली काय इच्छा आहे, हात वर करायचा आहे, यांचं लग्न लागलं पाहिजे अशी आपली मनापासून इच्छा आहे. तर एक हात वर करून दाखवायचा आहे, तो तुमच्यासाठी आणि मनोज आणि अमिता यांच्यासाठी सुद्धा आशीर्वादाचा आहे. तुमची फार मोठी सहमती आहे, कारण तुम्ही सकाळपासून तयार होऊन आले आहेत आणि या लग्नासाठी. मनोज, मी तुला विचारत आहे, तुझ्या समोर तुझ्या बरोबर या मंडपात तुम्ही अगदी आनंदाने प्रवेश केला. ही अमिता, हिच्याबरोबर तुझं लग्न लागावं अशी तुझी मनापासून इच्छा आहे, आहे ना? आहे आहे बरोबर. अमिता, तुझ्यासमोर सांगती आलेला मनोज, याच्याबरोबर तुझं लग्न लागलं पाहिजे असे तुझी मनापासून इच्छा आहे, आहे? हो, चांगली, खूप चांगली गोष्ट आहे. या बाजूला मनोज, विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरिता ही स्त्री अमिता तुझी विवाहाची पत्नी व्हावी अशी तुझी मनापासून इच्छा आहे, आहे? रोगात व आरोग्यात हिजवर प्रेम करून हिला संतुष्ट राखून हिचा तू सन्मान ठेवणार, संरक्षण करून तिचे पालनपोषण करून तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर सर्व स्त्रिया सोडून केवळ अमिता अशीच एकनिष्ठ राहण्याची तुझी मनापासून इच्छा आहे, आहे? अमिता, विवाहाच्या पवित्र स्थितीत परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एकत्र राहण्याकरिता मनोज हा तुझा विवाहाचा पती व्हावा अशी तुझी मनापासून इच्छा आहे, आहे? रोगात व आरोग्यात याच्या आज्ञेत राहून याची सेवा करून याच्यावर प्रेम करून त्याचा तू सन्मान ठेवणार, संरक्षण करून तुम्ही दोघे जिवंत आहात तोपर्यंत इतर सर्व पुरुषास सोडून केवळ मनोशीच एकनिष्ठ राहण्याची तुझी इच्छा आहे, आहे? त्यांची मनापासून इच्छा आहे. या इच्छेला आता साथ देणार कन्यादान होणार. अमिताचे आई वडील पुढे येते. या तुम्ही या बाजूने इकडे या. तुम्हें पहलो पाळणं पोही है कि लाजने तुम्हा प्रेम थी देते हैं तो हाथ हमें जोड़ की देना है, नहीं कहा. यासाठी प्रार्थना करूया. या
सर्वशक्तिमान ये संभाल को आणि तो प्रीति को चाले के कृपा मागसे प्रभु तू आशीषित को यीशु प्रभु तो नाईक मागसे आमेन.